नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बघा, पेट्रोल घेतलंय आणि आता चाललोय मशीन लावायला. जायचं आपल्याला बागेत, झाडांना, सुपारीच्या झाडांना पाणी घालायला जायचं आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपल्या वाडीची. तर आता मी तिकडे चाललोय झाडांना पाणी लावायला. पेट्रोल वगैरे घेतलंय आणि जायचं आता मशीन लावायला. आता विहिरीवर जातोय. चला आपण आता विहिरीवरती जाऊया. इथे जवळच विहीर आहे. आणि हे बघा, पाठीमागे बघा आपली बाईक भरपूर दिवसांनी काढले, बाहेरच आहे. आतमध्ये ठेवायला सकाळी वेळ नाही मिळाला, कारण सकाळी पण वाडीत गेलो होतो, पण सकाळी व्हिडिओ नाही बनवला. तर आत्ता व्हिडिओ बनवतोय. आत्ता 1 लिटर पेट्रोल घेऊन चाललोय. बघूया आता त्याच्यात किती वेळ चालणार आहे. सकाळी तसा थोडं पाणी लावलं, थोडं बाकी राहिलं, ते लावण्यासाठी आता पुन्हा मशीन लावतोय. तर बघा, आपण विहिरीवरती जाऊयात मशीन लावायला. तर मित्रांनो हे बघा, हे आहे आमच्या गावचं मंदिर, श्रीरामाचं मंदिर आहे. आणि तेच बाजूला ही नदी आहे. इकडे माहिती असेल, खूप वेळ दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर हा मंदिर आहे आणि इथेच आपली बाजूला विहीर आहे. तर आता विहिरीवरती जायचं, मशीन लावायची आणि मग तिथून जायचं बागेत. तर तुम्हाला दाखवतो विहिरीत पाणी वगैरे किती काय आहे. त्यानं पाणी आता कमी होत जाईल आणि आखरी म्हणजे मे महिन्यात तर इकडे पाणी नसतो. तर आता आहे तोपर्यंत जरा लावून घेते. हे बघा, इकडे डुकरांनी बघा कसं काम केलंय. सगळी इकडची दगड इकडे रस्त्यात आणून टाकलेत. हे बघा, इथे आपली विहीर आहे. हे बघा विहिरीत, हे बघा विहिरीमध्ये पाणी आहे बऱ्यापैकी. पक्षी होता कोणता तरी उडाला, ते बघा विहिरीमध्ये पाणी आहे. आणि ही आहे आपली मोटर आहे. मोटर इकडे ते ऊन लागायला नको म्हणून इकडून प्लॅस्टिक ठेवलंय. तर आता मोटर चालू करतो. मोटर चालू केल्यानंतर आपण जाऊ वाडीमध्ये. तर मित्रांनो, पहिले आहे ना पेट्रोल टाकून घेतो टाकीमध्ये, कारण टाकी पूर्ण रिकामी झाली. तर आता 1 लिटर पेट्रोल टाकतो याच्यामध्ये. याच्यामध्ये जवळपास 1 तास आपली मोटर चालणार आहे. 1 लिटर मध्ये 1 तास मस्त एव्हरेज देते. 1 नंबर चालते ही मोटर. नवीन मोटर घेतले, झाले आता 2 वर्ष, जास्त 2 वर्ष झाले. अजिबात काही काम नाही, काय नाही, चालते पण एकदम मस्त सायलेंट. आता बघा, चालू केल्यानंतर आवाज बघा, 1 नंबरची मोटर चालणार आहे, सायलेंट. पाणी भरायची काही गरज नाही लागत. फक्त 1 किक मध्ये तर मित्रांनो, मोटर तर चालू केली आणि आता आपल्याला इथून वाडीत जायचं. तर इथून वाडीमध्ये जायला 5 मिनिटं लागणार आहेत. तोपर्यंत पाणी वाडीत पोचलेलं असेल, पाईप वगैरे तिकडे लावून ठेवले. तर आता चला आपण वाडीमध्ये जाऊयात. तर मित्रांनो, आमचा वाडीत जाण्याचा रस्ता बघा कसा आहे. आणि इथूनच आपल्याला पाईपलाईन गेलेली आहे. बघा, इथे पाईप दिसतो थोडासा. तर इकडूनच पाईपलाईन आपली पुढे गेली आहे. बघा, इथे पाईप दिसतोय थोडा. इकडूनच आपली पाईपलाईन गेली. जवळजवळ 700 ते 800 मीटर लांब एवढी मोठी आपली पाईपलाईन आहे. एवढं लांब अंतर आहे. तिथून आत्ता जी मोटर लावली ती आपल्या मंदिराजवळ, म्हणजे गावाचं मंदिर गावापासून बाहेर आहे. आणि वाडी जी आपली सुपारीची झाड आहेत ती गावात एंट्री करतो आपण, जिथून गावाला सुरुवात होते, घरं आहेत त्याच्या खालच्या बाजूला आहे. तर एवढा मोठा अंतर आहे. हे बघा, रस्ता बघा, डेंजर आहे. तर मित्रांनो, हे बघा, इथून आपली एंट्री आहे आतमध्ये जायला. हे तार आहे, ते तार इथून असं अटकवलेलं आहे, ते काढायचं, साईडला करायचं आणि आतमध्ये जायचं. बघा, पुन्हा लावून ठेवतोय, जेणेकरून इकडे ढोरं वगैरे आली तर आतमध्ये यायला नको. आणि पुन्हा लावलं.
आणि इकडे बघा आलो आपण बागेत पोचलो. आणि आपला पाईप आहे जो आता जिथून आता जो पाणी येतोय तो तिकडे खाली आहे शेवटला. तर आता तिकडे जायचं आहे. इथून आपली सुरुवात आहे. हे बघा बागेत आलो. चला आता खाली जाऊयात, जिथे पाणी आहे तिकडे जाऊयात. तर मित्रांनो इकडे ना मी सकाळी पाणी लावत होतो, नंतर मोटर बंद झाली आणि अर्ध लावायचं राहिलं. इकडे बघा अजून साफसफाई करायचं बाकी राहिलंय. वेल मिळत नाही आहे सध्या. जसं वेल मिळतंय तसं काम करायचं. बघा हा इकडे पाईप आहे. बोललो होतो की आपण जाईपर्यंत पाणी इकडे येईल. तरी बघा या बाजूला आहे ना सकाळी पाणी लावलं आणि इकडे पुढे लावायचं बाकी आहे. बघा इकडे पाणी आलेलं आहे. बघा अजून हवा येतोय, त्याच्यामुळे अजून काही एकदम क्लिअर पाणी चालू नाही झालंय. हे बघा ह्या पाईपाने आम्ही नाही ना असं इकडे पाणी लावत असतो. फटाफट लावून होतो. हे आता सध्या खोदलेली आता आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतोय, कारण पाणी जिरतोय त्याच्यामुळे थोडं जास्त पाणी द्यावं लागतंय. नंतर एकदा लावून झाला, शेण वगैरे वाडीला टाकून झाला ना की मस्त फटाफट पाणी लागतो. आणि ह्या पाईपामुळे आम्हाला आहे ना पहिले पाटाने पाणी लावायचो, पाणी भरपूर लागायचा आणि वेलसुद्धा जास्त लागायचा. पण जेव्हापासून आम्ही ही पाईपलाईन केली, वादलाच्या आधी केले, तर त्याच्यामध्ये वादलामध्ये ती पाईपलाईन तुटली सुद्धा. तर जेव्हापासून ही पाईपलाईन केलं ना पाणी कमी आणि वेलसुद्धा कमी लागते. कारण फोर्सने पाणी येत असतो, फटाफट होऊन जातो. प्रत्येक झाडाला असं पाणी येतो. पहिले पाठाने पाणी द्यायचं, म्हणजे हा भरला की मग त्याला हळूहळू असा इकडे दुसऱ्यात जायचा, मग पूर्ण असा तो येईपर्यंतच पाणी अर्धा व्हायचा. आणि काय ते येऊन फक्त 8 ते 10 झाडांना फक्त पाणी लागायचा. पण आता तसं नाही आहे, आता फास्ट काम चाललं आहे फटाफट. हे बघा. तर मित्रांनो इकडे आहे ना बघा, इकडे पुढे पाणी ह्या झाडांना लावायचं बाकी आहे. सकाळी इकडे ह्या साईडला लावला आणि इकडे वरती लावला आणि पुढे, म्हणजे सकाळी असे 2 मोठे बाण आणि ह्याच्यामध्ये हा अर्धा झाला आणि बाकी हा राहिला आहे. तर आता थोडा 1 लिटर पेट्रोल टाकलाय त्याच्यामध्ये, हा इकडचा भाग आणि तिकडे एक बांध आहे तर तिकडे लावेन. तर हे बघा ही आमची पाणी लावायची सिस्टीम आहे. असं आम्ही करून ठेवलं आहे. हे सुका दिसतंय कारण वाडी बरेच दिवस झाले वाडीमध्ये यायला मिळत नाही, वाडीला पाणी लावायला टाईम नाही मिळत आहे. तर आत्ता सध्या तरी मी ठरवलं की इकडं आता वाडीमध्ये लक्ष द्यायचा. इकडे झाडांना मस्त पाणी द्यायचं. बाकी आता आपला आंब्यांचा सीझन चालू होईल, त्याच्यामुळे आता आपण इकडेच थांबणार जास्त वेळ वाडीत. इथे झावल्या जमा करून ठेवलेत, या आपल्याला लागणार आहेत. सध्या ते इथे जमा करून ठेवलेत. हे आपल्याला तिथे एक झोपडी बनवायची आहे, त्याच्यासाठी हे लागणार आहेत. बघा मागची व्हिडिओ आपण बघितलात सुपारीची, त्याच्यानंतर ही परत वाडीची व्हिडिओ बनवली. आता इकडच्या आपल्या व्हिडिओ येतच राहतील वाडीतल्या, कारण सध्या आपण आता इकडे गाडी रिक्षावरती कमी आणि वाडीतच जास्त, त्याच्यामुळे व्हिडिओ येत राहतील. तर मित्रांनो बघा ही अशी आपली सिस्टीम आहे पाणी द्यायची, झाडांना पाणी द्यायची. तर असं आपण पाणी देत असतो 2 दिवसांनी 4 दिवसांनी. आज तर पूर्ण दिवसभर मोटर चालू आहे, सकाळी पण चालू होती, आता दुपारनंतर सुद्धा चालू केलं आहे. कारण मी आता घरीच आहे, त्याच्यामुळे घरी बसून राहण्यापेक्षा इकडे झाडांना पाणी वगैरे द्यायचं. इकडे बघा 1 नंबर असं इकडे झाडांना आता आपलं हेच काम असणार आहे. पाऊस पडेपर्यंत झाडांना पाणी द्यावं लागतं, तरच चांगली सुपारी वगैरे निघतात.
या बांधामध्ये आपलं पाणी सगळं लावून झालेलं आहे आणि इथून आता आपल्याला जायचं आहे दुसरीकडे जिकडे बाकी राहिलं तिकडे. तर इथे बघा हा जो इथे असा कनेक्ट केलेला आहे बघा. तर हे पाईप हा पाईप काढून आहे ना आपल्या तिकडे घेऊन जायचं आहे. तर आता हे पाईप काढतो आणि आपण तिकडे घेऊन जाऊ. हे बघा तर मित्रांनो पाईप काढलाय आणि आता आपण घेऊन जाऊ दुसऱ्या बांधामध्ये जिकडे आपल्याला पाणी आता लावायचं आहे. तर हा बघा हा असा खेचत घेऊन जावं लागतं कारण मोठा आहे त्याच्यामुळे असं बघा खेचत घेऊन चाललोय. इकडे काल संध्याकाळी लावले आणि त्याच्यात थोडा लावायचं बाकी राहिलंय बघा. तर याचं कनेक्शन आहे बघा इथे आहे आणि पुढे आपल्याला इकडे पुढे लावायचं आहे. तर इकडे हे बघा ह्या बांधामध्ये घेऊन आलो. इकडे काल अर्धा लावलेला होता आणि पुढे लावायचं बाकी आहे. तर हे बघा इथून पुढे पाठीमागे बघा दुसरा पाईप आहे. तर आपल्याला तिकडं शेवटला पाणी लावायचं आहे. इकडे पहिलं सुरुवातीचं झालेलं आहे. तर आता इथे कनेक्ट करू आणि मग ह्या बांधात आपण पाणी लावायला घेऊ. तर मित्रांनो हे बघा इथे कनेक्ट केल्यानंतर हा वॉल चालू केला आणि आता इकडे पाणी बघा आता पुढे आला असेल. आपल्याला लावायचं आहे तिकडे पुढे शेवटला पण तो पुढचा पाईप सुद्धा इथे मध्ये कनेक्ट करावा लागणार आहे. हे बघा तर जायचं आहे तिकडे शेवटला. तर हा सुद्धा आपण पाईप इथे कनेक्ट करून घेऊ. मला हा पाईप कनेक्ट करायचा आहे. त्याला आपण हे लावलेलंच आहे बघा झाला कनेक्ट आणि पाणी डायरेक्ट पुढे आता शेवटला दाखवतो तुम्हाला कुठे आहे. चला इकडे बघा पाणी आलं असेल. हे बघा इथे पाणी आलेलं आहे आणि इथून सुद्धा पुढे कनेक्ट करून थोडा पुढे घ्यायचा आहे म्हणजे शेवटपर्यंत पाणी पोचणार आहे. बघा इथे पुढे छोटा पाईप आहे तर हे पण कनेक्ट करतो. हे असं घ्यायचं. हे पाणी उडतंय अंगावरती हे होत नाहीये करतो जरा. बघा हे कनेक्ट केल्यानंतर इथे शेवटला पाणी आलंय. हे बघा असं इथे शेवटला राहिलंय थोडं. तर ह्या सगळ्यांना इकडे पाणी द्यायचं. तेवढ्या वेळात मोटर बंद होईल. तर मित्रांनो आजची व्हिडिओ जो बघितलात आपण बागेमध्ये झाडांना पाणी द्यायला आलो. पाणी घालायची आपली पद्धत कशी आहे ते तुम्हाला या व्हिडिओतून मी दाखवलं. आपली बाग वगैरे तुम्ही बघितलात व्हिडिओ. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअरसुद्धा करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.